एक मेसेज आला आणि थेट बायकोला संपवलं. संशयी किती टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडतो हे एका घटनेवरनं समोर आलंय. कांचन आणि शरदचा हसता खेळता संसार सुरू होता. रात्री झोपण्याआधी कांचनच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि तिने जीवच गमावला. नेमकं काय घडलंय कांचन आणि शरदच्या आयुष्यात? पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये तळवडे नावाचं गाव आहे आणि या ठिकाणी नवरा बायको आपल्या 6 वर्षांच्या मुलीसोबत राहत होते. कांचन आणि शरद यांचा 2018 मध्ये विवाह झाला होता. त्यांना 6 वर्षांची परी नावाची मुलगी सुद्धा होती. तळवडेतील रुपीनगर इथे राहायला आलेल्या या दाम्पत्याचा सुखी संसार सुरू होता. कांचन आशा वर्कर म्हणून काम करत होती, तर शरद एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. कांचनचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरदला संशय आला. 15 दिवसापासून संशयाचं भूत त्याच्या डोक्यात होतं आणि याबाबत त्यानं तिला अनेकदा समजावून सांगितलं, तरी सुद्धा फार काही फरक पडला नाही आणि म्हणून हा विषय नातेवाईकांपर्यंत सुद्धा गेला. त्यानंतर सुद्धा तिच्या वागण्यामध्ये काहीच फरक पडला नाही. असंच एक दिवस शरद कंपनीतनं घरी आला. त्यावेळी कांचनच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरनं कॉल आला. शरदचं डोकं आधीच गरम झालं होतं आणि त्यात हा फोन आला. त्यामुळे त्यानं कांचनला त्या फोन नंबरवर पुन्हा फोन करायला सांगितलं. मात्र कांचननं काही फोन केला नाही. त्यामुळे त्यानं मोबाईल तिच्या हातातनं घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मोबाईल द्यायला सुद्धा तिने नकार दिला. त्यावरनं या दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच वेळी त्याच क्रमांकावरून कांचनच्या मोबाईलवर झोपू का मग असा मेसेज आला. मग काय, शरदच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय खरा ठरतो की काय असं शरदला वाटून गेलं आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं. एका क्षणात सुखी संसाराची राखरांगोळी झाली. कांचनच्या मोबाईलवर कॉल आला आणि त्यानंतर त्याच क्रमांकावरून झोपू का मग असा मेसेज आला. त्यामुळे रागात येऊन शरदनं 6 वर्षांच्या मुलीसमोरच आपल्या पत्नीचा म्हणजेच कांचनचा खून केला. शरदनं कांचनचा गळा दाबला. त्यावेळी ही 6 वर्षांची त्यांची मुलगी परी प्रचंड घाबरली. चिमुकल्या या परीनं रडायला सुरुवात केली. पप्पा, मम्मीला का मारता, नका मारू असं ती म्हणत होती. मात्र शरदनं तिच्या रडण्याकडे आणि बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे ती रडतच घराबाहेर गेली. परी रडत घरातून बाहेर पडल्यानं शेजारील महिला ज्या होत्या त्या घरात आल्या. त्यांना शरद पंखाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी आरडाओरडा करून इतरांनाही बोलवलं आणि त्यावेळी काही नागरिकांनी त्याला खाली उतरवलं. नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून बायकोला आधी त्यानं ठार मारलं होतं आणि त्यानंतर स्वतः सुद्धा नायलॉनच्या दोरीनं पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न करत होता आणि याच प्रयत्नात तो बेशुद्ध झाला होता. पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या चिखली पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची फिर्याद नोंद झाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे बेशुद्ध झाल्यामुळे शरदला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यावेळी त्याच्यावर उपचार जेव्हा सुरू होते तेव्हा पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. या जबाबामध्ये त्याने फार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याने असं म्हटलंय की त्याच्या बायकोच्या विवाहबाह्य संबंधांना तो कंटाळला होता आणि या विवाहबाह्य संबंधांबाबत त्याला आधीपासूनच संशय होता आणि त्या संशयातनच त्यानं आपल्या बायकोचा खून केला आणि स्वतः सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असं पोलिसांना सांगितलं. खरं तर गरीब किंवा श्रीमंत असू दे, रोजंदारीवर काम करणारे ते अगदी IT सेक्टरमध्ये काम करणारे इंजिनियर्स असू दे, नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकदा का संशय निर्माण झाला तर त्याची परिणिती काय होऊ शकते हे आपण नेहमीच ऐकत असतो. बऱ्याचदा या जोडप्यांमध्ये घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात आणि इथे शरद आणि कांचनच्या आयुष्यात तर थेट जीव घेण्यापर्यंत ही गोष्ट गेलेली आहे. शरद आणि कांचन चितळे असं या दाम्पत्याचं नाव होतं, ज्यामध्ये केवळ संशयामुळे या कांचननं आपला जीव गमावला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा. पुण्याहून श्री जाधव की लोकमत.